पहिल्या चेंडूवरतीच 5 धावा कुटण्यामध्ये यश आलाय, तो म्हणजेच छोटा पॅकेट बडा धमाका अर्थातच किरणला. यावेळेस फटका, दिशा दिले, फक्त मनगटांचा वापर केलाय, बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी डीके चिकन चौकार. नऊ धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. जालिंदर आता या महत्वाच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली. एकेरी धाव मिळवण्यामध्ये यश आलंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट मिळाले. धक्का क्रमांक 1. किरण इथं मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. ही चुकी महागात पडेल का हे नक्कीच शेवटच्या चेंडूवरती कळेल. दहा धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि एक फलंदाज अर्थात छोटा पॅकेट बडा धमाका किरण तंबूच्या आशेला धाडला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झाला. यावेळेस देखील हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये 10 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागण्यात यश आलंय. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. धावा नक्कीच थोड्याशा कमी बनवल्यात, मात्र त्या रोखण्यासाठी संघर्ष देखील करावा लागेल. यावेळेस फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची संधी. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट असती तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. आणखीन एक डॉट बॉल आलाय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 9 धावा खर्च झाल्यानंतर चांगला कमबॅक नक्कीच जालिंदरचं देखील म्हणावं लागेल. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 10 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस फुल टॉस, फुल्ली लॉस, फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी डीके चिकन षटकार. नक्कीच मलकापूर 11 संघाचा कर्णधार अर्थातच उत्कर्ष कोटावळे थोडासा नाराज दिसतोय, कारण खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा सचिन पाटीलने देखील उचललाय. तब्बल 16 धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्या. पॉवर प्लेचं षटक हे थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. यावेळेस जागा बनवून फटका, नेत्र दीपक फटका पाहायला मिळालाय. 4 धाव्यांसाठी पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचल्या. चला, विनर स्पोर्ट्स आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. त्वरित विनर स्पोर्ट्स त्वरित नाणेफेकीसाठी यायचे. विनर स्पोर्ट्स कर्णधार झहीर मालदार त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. उत्कर्ष दाखल झाले आणि पहिल्या चेंडूवरतीच काय करतंय, पंचांकडे अपील. पंचांकडे अपील केली गेले. नक्कीच पंचांकडून दाद मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. चला, विनर स्पोर्ट्स कर्णधार झहीर मालदार नाणेफेकीसाठी यायचंय मुख्य व्यासपीठावरती. यावेळेस फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 21 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस बॉल हवेत आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा इथे पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या देखील 23 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे.
या मॅच मध्ये नक्कीच संघर्ष करावा लागेल मलकापूर 11 संघाला, कारण पाहायला गेलं तर थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. नशिबाला मात्र हरवावं लागेल. नशिबाला हरवण्यासाठी मेहनत देखील घ्यावी लागणार. मनगटांचा जोर देखील लावावा लागेल या मॅच मध्ये. यावेळेस फटका, मनगटाचा जोर फलंदाज सचिन पाटीलने दाखवलाय आणि आसमान दाखवलंय ते म्हणजेच उत्कर्ष कोटावळेला. एक दर्जेदार फटका 6 धावांसाठी डीके चिकन षटकार. चला विनर स्पोर्ट्स कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. विनर स्पोर्ट्स कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं. पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. यावेळेस देखील फटका खेळलाय. 6 धावेची मोहर लागली जाते. उत्कर्ष कोटावळे अर्थातच मलकापूरच्या वंडर बॉय वरती आक्रमण चढवलं गेलंय. चला विनर स्पोर्ट्स कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. जहीर महालदार चला नाणेफेकीसाठी यायचंय. जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. यावेळेस बॅटची लिडिंग आहे, झेल पकडला गेलाय मात्र
कुटण्यामध्ये यश आलंय. या इनिंग मधला पहिला चौकार आलाय. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू सह्याद्री 11 आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये वाढवायचा आहे. सह्याद्री 11 संघ राजू गोलब गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 4 धाबा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. हॅलो 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 चेक. जाऊयात विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय विनर स्पोर्ट्स हा संघ त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना पाहायला मिळतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. यस इथे मात्र स्वैर मारा पंच मुकेश शिंदे आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत. हा असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात मात्र निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. येस इथे मात्र बॅटची एज फ्लाइंग स्लिप मध्ये झेल ड्रॉप झालाय. काय घडतंय मैदानामध्ये? येस इथे आपल्याला पाहायला मिळत आहे एक साधा सोपा झेल मात्र मला वाटतं अभिजित वारकरी कडून सोडलेला पाहायला मिळतोय. यस पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे, याचाच अर्थ विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. चला इन आउट थोडं फास्ट करा. नवीन बॅटर मैदानामध्ये त्वरित प्रवेश करा. चला चला नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये सागर पाटील मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी प्राचारण केलं जातंय. चला कोळगाव संघ टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ देऊ नका. मुकेश सर थोडंसं सातत्याने सूचना देत राहा. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ देऊ नका. चला 4 षटकांसाठी यावेळेस मात्र 15च मिनिटाचा अवधी राहील, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. यावेळी 6 बॉल जहीर महालदार साठी. बॉल पाठवलाय सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय डीके चिकन सेंटर ब्रँडेड षटकार. चला फास्ट खेळा विनंती असेल. येस चौकार आहे सर. ओके 4 धावा असतील. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. चौकाराच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होतोय. 10 धावा असतील धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा प्रारंभ केलाय चौकाराने. नितीनवरती आक्रमण केलेलं पाहायला मिळतंय. जहीर महालदार सारखा एक मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा लाजवाब फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका जहीर महालदारच्या बॅट मधून येतोय. डीके चिकन सेंटर ब्रँडेड षटकार.
यावेळी साखोल टप्प्याचा बॉल, षडंपूलचा फटका, सिंगल हँडेडली रंगराव माने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते, पोहोचू शकले नाहीत प्रॉपर बॉलच्या खाली. त्याच कारणाने मात्र जेल सुटला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन झालं असतं तर मात्र कॅच कॅरी केला असता, परंतु तसं होत नाहीये. या दरम्यान मात्र व्हाईट बॉल येतोय अवंतरच्या स्वरूपात. आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जर पाहिला तर जाऊन पोहोचले तब्बल 15 या आकड्यावरती, माफ करा 18 या आकड्यावरती. एवढीच मात्र फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न बॅटर आपण जर पाहिला तर सागर यांचा फसलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची मात्र एवढी समाप्त होईल. थोडंसं महागडे षटक, 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चला, षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपला असता. धावफलकावरती असतील 9च्या सरासरीने 18 धावा. जाऊयात मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन होतंय. जहीर महालदारला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जर पाहिला तर अभि वारकरीच्या हातामध्ये बॉल दिला आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. जहीर महालदार 7 चेंडू 16 धाव्यांचं योगदान देऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, इथे मात्र ड्राईव्ह केलेला पाहायला मिळतो. धावचीची संधी, तो क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं ना फेकी करेल तद्वर मात्र निश्चितच एकेरी धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये एक धाव निश्चितच अर्जित होईल. धावफलक जर पाहिला तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. 19 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन, स्लोवर 1 आपल्याला हाताळलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची मात्र यावेळी समाप्ती होतीये. धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळतंय 19 या आकड्यावरती. इथे मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील येत आहे. बॉल चाललाय सरळ वाईडिश लोंगांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. डीके चिकन सेंटर ब्रँडेड षटकार. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 इन अ रो. सागरच्या बॅट मधून मात्र 2 मोठे फटके आणि यावेळेस मात्र धावफलकावरती थोडीसा बदल होईल. थोडस गती घेताना पाहायला मिळतंय धावफलक. या षटकाराच्या मदतीने आपण जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन स्कोर कार्ड. बॅक टू बॅक 2 षटकारांची हॅट्रिक संपन्न करेल का? त्यासाठी सागरला या चेंडूवरती षटकार लगावणं जरुरी असेल, परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज कमबॅक करेल का अभि, पाहावं लागेल. एवढीच मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. षटक क्रमांक 3 चा वाजवी खेळ संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील
31 धावा. त्वरा करा, थोडीशी विनंती असेल राहुल माने, थोडंसं फास्ट घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या, विनंती असेल दोन्ही ऑफिशियल. जास्त प्रमाणामध्ये वेळ दौडू देऊ नका. आपल्याकडे फक्त आणि फक्त 2.5 मिनिटाचा वेळ आहे अखेरचं षटक संपन्न करण्यासाठी. थोडंसं फास्ट घ्या, विनंती असेल. सातत्याने तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत, या सूचनेचं पालन करा. अखेरचं व स्लॉग वरचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन यस, इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्वतःसाठी जागा बनवली आणि जागा दाखवली. गोलंदाजाला सीमारेषेच्या बाहेर धाडले बॉलला. चौकार येतोय. यावेळेस आपण जर पाहिला तर फलंदाज परशुरामच्या बॅट मधून. यस, इथे मात्र दिशा भरकटले. थोडस टप्पा चुकलाय. हॅलो, हॅलो हॅलो. थोडस दिशा भरकटलेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. आपण जर पाहिला तर आर्यन यावेळेस मात्र स्वीपचा फटका. बॉल चाललाय सर लॉंग स्टॉपच्या दिशेने. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत तदवर मात्र निश्चितच 3 धावा कंप्लीट होतील. आणि या तिहेरीच्या जोरावरती आपण जर पाहिलं ना तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल 39 धावा. 39 रन ऑन स्कोर कर. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू रिलीज केले, त्यावरती खर्च केलेत 8 धावा. थोडस महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतंय आर्यनचं. आखो टप्प्याचा बॉल, शॉर्ट पुलचा फटका. पुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल. बिग हिट डीके चिकन सेंटर ब्रँडेड. षटकार येतो यावेळी परशुरामच्या बॅट मधून. चला, ऑर्गनायझर समितीने थोडस कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. ऑर्गनायझर, चला ऑर्गनायझर्स कमिटी. हॅलो 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 चेक. हॅलो. चौकार आला. या अगोदरचा आपण जर पाहिला तर अगोदरच्या बॉलवरती चौकार आला. त्याच कारणाने मात्र इथून आपण जर पाहिला तर 49 धावा असतील. इथे पाहावं लागेल पंचांकडे. निश्चितच आशाभूत नजरेने पाहताना परशुराम आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा, सागर असतील. सागर पाटील फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 49 धावा असतील धावफलकावरती. अखेरच्या एका चेंडूचा खेळ शेष असेल. समोर सागर. वेळीचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी रिस्क मात्र घेताना पाहायला मिळत नाहीयेत. राहुल माने लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव निश्चितच टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. आणि या ठिकाणी पहिल्या 4 षटकांची समाप्तीनंतर धावफलकावरती असतील तब्बल 50 धावा. जिंकण्यासाठी आव्हान असेल निश्चितच
याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. कोळगाव संघ तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. विदाऊट शूज गोलंदाजी केली त्यामुळेच ही 2 धावांची पेनल्टी. चला बॅट्समन नेम. चला दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये संजय हप्पे गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाता येण्यासाठी इथे मात्र पाचारण खेळलं जात आहे. यावेळेस नशिबाची साथ मिळाली. नशिबाचा इथे मात्र चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरतीच नशिबाची साथ. लेग बाईसच्या स्वरूपात चौकार. हॅलो. पहिल्या चेंडूवरतीच लेग बाईसच्या स्वरूपात इथे मात्र चौकार कुटण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येला आकार देण्यासाठी सुरुवात झाली. धावसंख्येला श्री गणेशा झालाय. चला याच्यानंतर होणारी लढत असेल एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे त्यांच्या अगेन्स्ट जिओ स्पोर्ट्स क्लब गाडेवाडी. या दोन मातबर संघांदरम्यान मात्र ही महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि या मॅचची नाणेफेक केली जाते मुख्य व्यासपीठावरती. डॉट बॉल आलाय. नक्कीच संजय हप्पे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. पहिला चेंडू थोडीशी नशिबाची साथ फलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळाले. त्यानंतर चांगली गोलंदाजी संजय हप्पेची देखील पाहायला मिळते. लेग बाईसच्या स्वरूपात ही एकेरी धाव फलकावरती जोडली जाते. पाच धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. यस या ठिकाणी नाणेफेक झालेले. नाणेफेक जिंकले एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे संघाने. त्वरित आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. दरम्यान जाऊयात आपण विद्यमान सामन्याकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला संघ. एका बाजूला सलामीची जोडी राहुल मानेने सौरभ. गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत संजय हप्पे. यावेळीचा हा बॉल स्विंग अँड मिस. धावचीची संधी जरूर निर्माण झाली आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु पाहावं लागेल पंचांनी थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलाय. परंतु सर तो नॉन स्ट्रायकिंग एंडचा निर्णय हा तुम्हाला ऑन फील्ड अंपायरला द्यावा लागेल. यस इट्स अ नॉट आउट. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच या चेंडूवरती रनआउटची संधी होती. मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. स्लो फेकी तिथे मात्र पाहायला मिळाले. त्यामुळेच ही एकेरी धाव चोरण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचल्या. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स प्रेझेंट शाहूवाडी बिग बॅश लीग 2025 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील आजचा हा शेवटचा दिवस. आणि या शेवटच्या दिवशी फटका खेळलाय जरूर राहुल मानेच्या बॅट मधून. फॉल तितका चांगला फटका पाहायला मिळाला होता. 4 धावेंसाठी इथे मात्र चौकार आलाय. डीके चिकत दर्जेदार चौकार. चला अक्षय वनागडे आपण कुठे असाल तर त्वरित आपला संपूर्ण टीम आपल्यासाठी थांबली आहे. मुख्य व्यासपीठाच्या मागे मात्र आपल्यासाठी तुमची टीम थांबलेली आहे. त्यामुळे त्वरित आपण यायचंय.
यस, या दरम्यान मात्र पहिला हादरा लागतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोलगाव या संघाला. सौरभच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का लागतोय. धावचीच्या स्वरूपात एक विकेट आली आहे. तदनंतर मात्र इनिंग नंबर 3 वरती आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी मैदानामध्ये अभिजित वारकरी या फलंदाजाला पाचारण केलं जात आहे. संतोष मगदूम कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संतोष मगदूम. यावेळेस फटका राहुल मानेच्या बॅट मधून केला जरूर गेलाय आणि त्या फटक्यावरती 6 धावांची मोहर देखील लागली गेले. एक दर्जेदार फटका डीके चिकन षटकार. ही संपूर्ण स्पर्धा टेनिस क्रिकेट .in अर्थातच संतोष नाणेकर सरांची टीम इथे मात्र आपल्या सोबत जोडली गेले युट्यूबच्या माध्यमातून. यावेळेस देखील राहुल मानेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना राहुल नाम तो सुनायोगा. आणखीन एक फटका 6 धावांसाठी डीके चिकन षटकार. इथे मात्र लो फुल टॉस ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, ज्यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु तदवरच्या कालावधीत आपण जर पाहिलं तर 2 धावा तर निश्चितच कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर 25च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पहा, सलामीच्या फलंदाजाचा आपण जर पाहिलं तर विकेट गमावला, त्याच्यावरती मात्र कुठलाही प्रादुर्भाव फरक पडलेला जाणवत नाही राहुलच्या फलंदाजीवरती. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून करलाय. जीप मध्ये प्रोटेक्शन आहे, डीप मधून फेकी करतील त्यावर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती असतील 26 धावा. 53 धावांचा पाठलाग करताना मात्र 26 धावा असतील धावफलकावरती. नक्कीच 26 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जवळपास अर्धा पल्ला इथे मात्र पार पाडलाय. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. त्यासाठी राहुल मानेला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघासाठी धावा बनवाव्या लागतील तर आपला संघ इथे मात्र विजय मिळवू शकतो. यावेळेस स्विंग अँड मिस सबमरी डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 13च्या सरासरीने 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यस, नक्कीच नक्कीच. आर्या सर, पहा, पहिल्या 2 षटकामध्ये अर्धा खेळ निश्चितच दोन्ही टीमच्या दिशेने संपन्न झालाय आणि उर्वरित 2 षटकांमध्ये बनवायचे असतील 27 धावा. ज्या धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले त्याच्यामध्ये फक्त एकच एक्स्ट्रा धाव बनवायचे. 12 मध्ये तुम्ही 26 बनवले, उर्वरित 12 मध्ये 27 बनवायचे. जवळपास 13.50च्या सरासरीने मात्र तुम्हाला धावफलक खालतं ठेवायचंय. थोडं फास्ट खेळा विनंती असेल, थोडस स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच विनर स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र माट्या आनंद शेळके उर्फ माट्या मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय राहुल मानेसाठी. पहिलाच बॉल, वाह, लास्ट जवाब, नजाकत आपल्याला पाहायला मिळते. राहुल मानेच्या बॅट मधून येणारा हा कलात्मक फटका. बॉल जाईल सर डी पॉइंट सीमारेषच्या बाहेर आणि येतोय हा डीके चिकन सेंटर ब्रँडेड चौकार. थंडक, डोळ्याला थंडक देणारा इथे मात्र फटका केला राहुल मानेच्या बॅट मधून. नजाकत्ता दाखवले, कमालीचा स्ट्रोक इथे मात्र राहुल मानेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. यस, नक्कीच नक्कीच. पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं ताकद होती, परंतु या बॉलवरती त्यांनी आपली नजाकत दाखवली. या दरम्यान मात्र डॉट बॉल येतो आणि कमबॅक करण्याचा निश्चितच माठ्याचा प्रयत्न, अर्थातच आनंद. पुन्हा एकदा आपण जर पाहिला तर गोलंदाजी ट्रॅक वरती आनंद सज्ज होतील.
यस इथे फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. त्यावरती एकच धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावं लागेल काय घडतंय मैदानामध्ये. आणि मोक्याच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं ना तर अभिजित वारकरीची एक महत्वाची विकेट गमावलीये. न्यू बॅटर अभिजितची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील दाखल झालेत. रनआउटच्या स्वरूपात एक आत्मघाती प्रयत्न आणि त्या आत्मघाती प्रयत्नात अभिजितला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 इथे मात्र बसलाय. इनेट नंबर 4 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आनंद अर्थातच माट्याला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय आणि ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. म्हणजेच संघाची धावसंख्या इथं मात्र एक्स्ट्रा धावेने बळावेल. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचल्या. अरे सर 53 धावांचा पाठलाग करायचा, अजून 21 धावांचं आव्हान असेल. इथून जर पाहिलं आता पण या दरम्यान काय घडतंय मैदानामध्ये काय घडतंय पहा. प्रेम पाटील जसा मैदानामध्ये आला त्याने दाखवून दिलंय मी देखील तितक्याच प्रेमाने फलंदाजी करू शकतो. आणि बॉलला धाडलंय सरळ मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय डीके चिकन सेंटर ब्रँडेड षटकार. नक्कीच अशा प्रकारच्या फलंदाजीची गरज अगोदरच्या मॅच मध्ये देखील होती, मात्र ती गरज पूर्ण करता आली नाही. त्यामुळेच यावेळेस ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ या स्पर्धेमध्ये थोडंसं पिछाडीवरती पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मध्ये नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस देखील बॅटची इनसाइड एज विकेट कीपर कडे संधी होती. यावेळेस कमालीचा थ्रो पाहायला मिळतोय. रनआउट चान्सेस इथे मात्र रनआउटची संधी. पंचांचा इशारा आलाय. रिव्ह्यू थर्ड अंपायर. महत्वाच्या क्षणी मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर धावचीची अपील केली गेली. पंचांनी जो निर्णय आहे ऑनफिल्ड अंपायरने तो मात्र थर्ड अंपायरला दिलाय. थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलाय. हायकोर्टमध्ये हा निर्णय पाठवलाय आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अवघ्या काही क्षणातच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. इट्स OUT आउट. फलंदाज राहुल माने रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. धक्का क्रमांक 3 राहुलच्या स्वरूपात बसलाय. यस नक्कीच आणि सर्वात महत्वाची विकेट गमावली आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या संघाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील दाखल झालेत. कमालीची फेकी इथे मात्र गोलंदाजाकडून देखील पाहायला मिळाले. फलंदाज राहुल मानेची खेळी संपुष्टात आणले. यावेळेस फटका खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचले. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचल्या.
चला या ठिकाणी आपण विनर स्पोर्ट्स संघाचे ओनर प्रकाश कोळवटे यांना देखील मी आमंत्रित करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुल देऊन आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. दरम्यान मात्र प्रदीप आपण पाटील यावेळेस फटका खेळला गेलाय. पण एकदा वाईडिश लॉंग ऑफ म्हणून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी दावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या दरम्यान मात्र मुख्य व्यासपीठावरती एक शुभ सन्मान केला जातोय. सन्मानित केलं जात आहे विनर स्पोर्ट्स संघाचे ओनर सन्मान्य श्री प्रकाश कोळापटे साहेबांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. भगवान कांबळे आमचे मार्गदर्शक मोठे बंधूच्या भूमिकेमध्ये सातत्याने आमच्या पाठीशी असणारे आणि त्याचबरोबर आयोजक संतोष मगदुम यांच्या हस्ते मात्र त्यांना शुभ सन्मानित केलं जातंय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुल देऊन मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. सो टू कॉम्बॉक्स. नक्कीच या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. प्रेम पाटीलला आता मात्र माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 4 बसलाय. नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती आपण एक युवा टॅलेंटेड खेळाडू विशाळगड गावचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू अर्थातच सागरला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. या खेळाडूने शाहूवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील प्रभावित केलं होतं आणि या मॅच मध्ये देखील त्याच दाटणीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 40 या धावसंख्येवरती 4 फलंदाज तंबूच्या आश्रयात धाडले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू गोलप दाखल झालेत. जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सागरला आता मात्र कमाल करावी लागेल. तीन चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सागरला आता मात्र नक्कीच कमाल करावी लागेल. नवीन बॅटर राजू गोलप ज्यांच्याकडे क्षमता आहे परंतु यावेळेस मात्र अवघी एकच धाव घेतली जाईल. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि 12 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन स्ट्राईक प्रमोद पाटील स्वतः ओनर आहेत या संघाचे परंतु त्यांना देखील 2 मोठे फटके खेळावे लागतील. एक ऑफिशियल डिलिव्हरी मॅचचं मात्र लीगल डिलिव्हरी मॅचचं मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. इथे काय घडतंय पाहावं लागेल. मोठा फटका आलाय प्रमोद पाटील यांच्या बॅट मधून. मोक्याच्या क्षणी एक महत्वाचा षटकार येतोय. डीके चिकन सेंटर रँडेड षटकार. नक्कीच मोक्याच्या क्षणी इथे मात्र षटकार ठोकलाय. समीकरण बदललं गेलंय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रमोद पाटील यांनी फुंकर घातले. मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. अंगावरती काटे आणि शहारे आणणारी ही मॅच. 1 बॉल 6 ची आवश्यकता. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर आकाश पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. प्रमोद पाटील जर षटकार लगावला तर इथून पुढे 365 दिवस प्रमोद पाटील नावाची चर्चा होईल. 1 बॉल 5 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस मॅच. यावेळेस स्विंग अँड मिस पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली गेली आहे. जर षटकार लगावला तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज प्रमोद पाटील यांच्यावरती लागलं गेलंय. एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते. जिंकण्यासाठी अजूनही 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. नक्कीच जी चुकी गोलंदाजी करताना केली होती ती चुकी आता मात्र भोगावी लागते. ती म्हणजेच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाला 1 बॉल 4 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. सागरने इथे मात्र चुकी केले. आणखीन एक एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते. 1 बॉल आणि 3 ची अजूनही गरज आहे. आता मात्र प्रमोद पाटील वरती देखील थोडासा दबाव पाहायला मिळतोय. 1 बॉल 3 ची गरज आहे. विशाल सर मॅच अगदी रोमहर्षकतेच्या शिगेला जाऊन पोहोचले. नाही नक्कीच आर्य सर हा कंपल्सरी चेसिंग असेल हा नियम आहे स्पर्धेचा. जिथे 2 चेंडू मध्ये
12 धावा बनवायचे होते तिथे षटकार आला. तदनंतर मात्र लगातारचे 2-3 व्हाईट बॉल आले आणि याच कारणाने मात्र सामना आपण जर पाहिला अरे सर अखेरच्या चेंडूवरती जिंकण्यासाठी गरज असेल 3 धावा 1 चेंडू. आर्या यस इथे चौकार येतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मॅजिकल ड्रामा पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाकडून चुकी झाली आणि सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोलगाव या संघाने. मात्र आपलं आव्हान अजून या स्पर्धेमध्ये अबाधित ठेवलंय. काय मॅजिकल ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार अखेरच्या चेंडूवरती आलेला बाईच्या स्वरूपातील चौकार. काय सांगाल या मॅच बद्दल आर्य सर? नक्कीच जो षटकार लगावला प्रमोद पाटीलने मॅच टर्निंग मोमेंट होती. काय षटकार लगावला त्यानंतर सागर वरती दबाव आणला त्यानंतर सलगचे 3 एक्स्ट्रा धावा